काय मुद्दे आहे आणि जी मोर्चे निघत आहे त्यावर तोडगा निघेल का? 2 सप्टेंबर 2025ला जो राज्य सरकारने जी.आर. काढला त्या जी.आरमुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे आणि याच संदर्भात अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे आंदोलनं सुरू आहेत. मागे काही दिवसाआधी गोंदिया इथे मोठा एक भव्य मोर्चा आयोजित झालेला होता. त्या मोर्चाला संबोधन करत असताना मी त्या सगळ्यांना आश्वस्त केलं होतं की येत्या 10-15 दिवसात या संदर्भात एक बैठक राज्य सरकारसोबत घेण्यात येणार आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून भेट घेऊन मी या संदर्भातल्या बैठकीची विनंती केली होती आणि म्हणून त्यांनी 4 ऑक्टोबरला ही बैठक घेण्यास मान्य केलेलं आहे आणि उद्या या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब, माननीय अजितदादा पवार साहेब सोबतच उपसमितीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, ओबीसी मंत्री माननीय अतुलजी साळवे साहेब, छगनजी भुजबळ साहेब हे सगळे उपस्थित राहणार आहे. सोबतच ज्यांनी हे सगळे आंदोलन पुकारले ते विरोधी पक्षाचे नेते माननीय विजय वडेट्टीवारजी असतील किंवा लक्ष्मण आकेजी असतील, डॉक्टर बबनराव तायवाडे असतील, हे सगळे आणि महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी नेमकी बैठकीत कशा पद्धतीने तोडगा काढला जाणार आहे? आंदोलनाच्या तयारी विरोधक करतायत, स्वतः छगन भुजबळ सुद्धा आंदोलनाच्या तयारीत आहे, वडेट्टीवारांच्या आंदोलनाची तयारी नाही, निश्चितच मला असं वाटतं या बैठकीत त्या जो चुकीचं इंटरप्रिटेशन होत आहे त्या संदर्भातली चर्चा होणार आहे किंवा मला असं वाटतं हा जी.आर. कुठेही ओबीसी समाजाला घातक नाही आहे हे या संदर्भात त्या विषयावर चर्चा होणार किंवा या जी.आरमध्ये आणखी काय बदल असले पाहिजे किंवा काय असलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण अबाधित राहण्याकरता काय काय पावलं उचलले गेले पाहिजे या सगळ्या विषयांवरती इथे चर्चा होणार आहे. काल उद्धव ठाकरे म्हटले की मी मुख्यमंत्री असताना मी 1 नंबरवर होतो सर्वेमध्ये, आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 10व्या नंबरवर आहे. उद्धव ठाकरेजींच्या बोलण्याला काही अर्थ नसतं, ते काही तथ्यही नसतात, कोणतरी स्वकल्पित काहीतरी त्यांचे आकडे असतात, स्वकल्पित त्यांचा काहीतरी सर्वे असतो. मला असं वाटतं त्यांचे कंपाऊंडर संजय राऊतजींच्या सर्वेनुसार ते 1ल्या क्रमांकाचे होते आणि माननीय फडणवीस साहेब 10व्या क्रमांकाचे होते. मला असं वाटतं उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या गोष्टींना सिरियसली घेतलं नाही पाहिजे. हो, काल उद्धव ठाकरे यांनी संघावर देखील टीका केलेली आहे. संघाने जे 100 वर्ष मेहनत घेतली आता जिथं फळं त्याला विषारी फळं लागली आहे. विषारी फळं अशी भाजपवर ब्रह्मराक्षसाचा शब्द उल्लेख. मला असं वाटतं की उद्धवजींची उंची तितकी मोठी नाही, वैचारिक उंची तितकी मोठी नाही की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करे किंवा मोहनजींवरती त्यांनी काही वक्तव्य करावे. मला असं वाटतं उद्धवजींनी राजकारण करावं, भारतीय जनतापर्यंत सीमित राहावं, संघावर किंवा इतर व्यक्तींवर, इतक्या मोठ्या संघटनेच्या नेत्यांवर त्यांनी जाऊ नये. त्यांनी राजूवर देखील टीका केलेली आहे. क्रिकेटची तुलना युद्धासोबत करणारा बेशरम पंतप्रधान असा मोदींचा उल्लेख केला. नाही, उद्धव ठाकरेजी मला असं वाटतं की वैफल्यग्रस्त आहे. ज्या प्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेने उबाठाला नाकारलेला आहे आणि ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ झालेला आहे, ज्याप्रमाणे त्यांच्याच लोकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती शंका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारचं कुठेतरी कन्फ्यूज स्टेटमध्ये कुठेतरी मला वाटतं वैफल्यग्रस्त याच्यातनं उद्धव ठाकरेजी या प्रकारचं स्टेटमेंट करतात. शेवटचा प्रश्न, दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचे संकेत काल उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहे, थोडक्यात सांगा. मला असं वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, कारण कुठेतरी दोन्ही ठाकरेंनी आपली क्रेडिबिलिटी खोवलेली आहे. उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली क्रेडिबिलिटी खोवलेली आहे. मागच्या 25 वर्षापासून या लोकांचं मुंबई महानगरपालिकेवर राज्य होतं, मुंबईवर यांचं राज्य होतं. यांनी कोणताही विकास काम केला नाही. मुंबईला भकास करण्याचं काम आणि मुंबईमधनं मराठी माणसाला हातपार करण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे.